कमी आज 30 वर्षाच्या नंतर मी आज टाकीजमध्ये पिक्चर पाहिला. ओके. आज मला हा स्वामी समर्थ हा पिक्चर पाहून मला आज असं जाणवलं की सुरुवातीलाच माझ्या डोळ्यातून पाणी चालू झालं होतं. सुरुवात ज्यावेळेस झाली त्यावेळेसच पाणी चालू झालं होतं. आणि आज आता यांच्यामध्ये त्यांनी जातीभेदाविषयी दाखवलं आणि माणुसकीविषयी दाखवलं. आणि आज हे जे काय तुमचे सरकार जे काय करते हे भ्रष्टाचाराचं ह्याच्यामध्ये दाखवलं. पण आज स्वामी आहेत आणि ते अतोनात राहणारच आहेत. एकंदरीत चित्रपट तुम्हाला मला असं वाटतंय की हे जे काय तरडे साहेब आहेत ना, यांना एक विनंती आहे की यांनी लवकरात लवकर तिसरा पार्ट तो आहे ना तो दाखवायला पाहिजे असं आम्हाला तर आज मनापासून वाटतंय. कोण काय आहे, लोकांचा धार्मिकतेवर जास्त प्रमाणामध्ये भर देण्यात आलेला आहे. आणि या चित्रपटामधून हीच गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. धर्म तर आहे किंवा मग देव तर आहे, परंतु हा देव माणसामध्ये आहे, कुठल्या दगडामध्ये नसून माणसामध्ये आहे. आणि त्यांनी हा लोकांपर्यंत एक संदेश दिलेला आहे की आपण देव तर श्रद्धेसाठी आपण ठेवतोच, बऱ्याच ठिकाणी जाणं येणं, देवधर्म करणं ह्या गोष्टी बघतोच आपण, परंतु तो देवधर्म जपता जपता आपण माणुसकीही जपली पाहिजे. कुठल्याही प्रकारामध्ये एखाद्या गोष्टीमुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जावा किंवा तो आत्महत्यास प्रवृत्त व्हावं किंवा मग त्याला समाजामध्ये जगता न यावं, ही गोष्ट सोडून आपण माणुसकी जपली पाहिजे. हा खूप 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 सुंदर संदेश. आणि सर खूप छान बोलले की बाबा तुम्ही देव करत असाल, तुम्ही अध्यात्मात असाल, पण त्यासोबतच माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे, तो तुम्ही जपला पाहिजे. आणि